तुम्ही अनेक मंदिरे पाहिली असतील, पण अशा एका ठिकाणाबद्दल कधी ऐकलंय का, जिथे निसर्गाचे नियम बदलतात? जिथे मृत्यूनंतरच्या प्रवासाची तयारी जिवंतपणेच केली जाते? नमस्कार मित्रांनो, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पहिल्या भागात आपण त्या अद्भुत त्रिमूर्ती लिंगाचा इतिहास पाहिला. पण आज आपण उलगडा करणार आहोत अशा रहस्यांचा जे विज्ञानाच्याही पलीकडे आहेत. का केवळ याच ठिकाणी अमृताचे थेंब पडले? असा कोणता विधी आहे जो पूर्ण जगात फक्त इथेच होतो? आणि ब्रह्मगिरी पर्वतावर आजही काही अदृश्य शक्ती वास करतात का? या सर्व प्रश्नांचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशा एका सायंटिफिक एनर्जी व्हर्टेक्स बद्दल सांगणार आहे, ज्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता. दर 12 वर्षांनी जेव्हा नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो, तेव्हा तिथे फक्त माणसंच नसतात, तर असते एक प्रचंड कॉस्मिक एनर्जी. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेल्या अमृतासाठी जेव्हा देव दानवांमध्ये युद्ध झालं, तेव्हा त्याचे 4 थेंब पृथ्वीवर पडले. त्यातील एक थेंब आपल्या कुशावर्त तीर्थावर पडला. पण हे झालं धार्मिक कारण. आता याचं खगोलशास्त्रीय कारण पहा. जेव्हा गुरु म्हणजे ज्युपिटर सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात काही विशिष्ट बदल होतात. असं मानलं जातं की त्या काळात कुशावर्त तीर्थाचं पाणी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर असतं. म्हणून इथे स्नान केल्याने केवळ पापं धुतली जात नाही, तर शरीरातील पेशींना नवी ऊर्जा मिळते. पण हे पाणी गुप्त का मानलं जातं? कारण ब्रह्मगिरीवरून गायब झालेली गोदावरी नक्की जमिनीखालून प्रवास करून इथेच कशी प्रकट होते, हे आजही हायड्रोलॉजीसाठी एक कोडच आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्र्यंबकेश्वरला दक्षिण काशी म्हणतात. पण एक विधी असा आहे जो काशीतही होत नाही, तो म्हणजे नारायण नागबळी. तुम्ही विचार केलाय का की जगभरातून लोक आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी किंवा कालसर्प दोषासाठी फक्त इथेच का येतात? याचं गुपित दडलं इथल्या भौगोलिक स्थानात. त्र्यंबकेश्वर हे तक्षकेश्वर क्षेत्राचा भाग आहे. काही संशोधकांच्या मते या ठिकाणी मॅग्नेटिक व्हेरिएशन्स मानवी मेंदूच्या लहरीवर परिणाम करतात. भगवान शिव इथे महामृत्युंजय रूपात आहेत, म्हणजे जो काळाला नियंत्रित करतो. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात वेळ साथ देत नसेल, तर इथे केले जाणारे विधी तुम्हाला त्या वेळेच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी मदत करतात असं मानलं जातं. तुमच्यापैकी कोणी हा अनुभव कधी घेतलाय का? किंवा तुमच्या कुटुंबात कोणी हा विधी केलाय का? कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा. आता वळूया सर्वात गूढ भागाकडे, ब्रह्मगिरी पर्वत. पहिल्या भागात आपण गंगेच्या आगमनाची कथा पाहिली, पण भाग 2 मध्ये महत्वाची आहे ती म्हणजे गंगाद्वार आणि तिथल्या गुहा. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ गुहा. इथे आजही अशी कंपनं जाणवतात की सामान्य माणूस तिथे जास्त वेळ बसू शकत नाही. शास्त्रज्ञ याला एनर्जी व्हर्टेक्स म्हणतात. असं ठिकाण जिथे पृथ्वीची ऊर्जा सर्वात जास्त असते. म्हणूनच हजारो वर्षांपासून सिद्ध पुरुष याच गुहांची निवड करतात. इथली शांतता तुम्हाला मानसिकरित्या रिसेट करण्याची ताकद ठेवते. नानासाहेब पेशव्यांनी बांधलेले हे मंदिर म्हणजे केवळ काळा पाषाण नाही, तर हे एक ऑर्केस्ट्रिक मार्वल आहे. मंदिराच्या गर्भगृहात गेलं की बाहेरचा कोणताही आवाज येत नाही. फक्त एक गूढ शांतता असते. आणि त्या शिवलिंगावर सतत पडणारी पाण्याची धार, जमिनीखालून येणारं ते पाणी नक्की कुठून येतं आणि कुठून जातं? पेशवे काळातील इंजिनियर्सला या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणती गुप्त यंत्रणा वापरली असेल, हे आजही एक रहस्यच आहे. तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर म्हणजे केवळ श्रद्धा नाही, तर ते अध्यात्म आणि विज्ञानाचा असा संगम आहे जो आपल्याला थक्क करतो. कुंभमेळ्याचे अमृत असो व ब्रह्मगिरीची ऊर्जा, हे स्थान आपल्याला आपल्या मुळांशी जोडतं. तुम्हाला यातील कोणते रहस्य सर्वात जास्त आवडलं? जर तुम्हाला ब्रह्मगिरीवरील त्या गुप्त गुहांचा आणि तिथे राहणाऱ्या साधूंचा स्पेशल व्हिडिओ हवा असेल, तर खाली पार्ट 3 म्हणून कमेंट करा. आणि हो, ज्यांनी पार्ट 1 पाहिला नसेल त्यांनी आत्ताच जाऊन पहा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एक नवीन रहस्यात. तोपर्यंत पाहत राहा स्टोरीज विथ मी. हर हर महादेव.